उपस्थित असणारे सर्व प्रकारचे कार्यकर्ते, विविध संघटना पक्षातील सर्व सदस्य, त्याचबरोबर कामेकर मित्रमंडळ हे यांना वाण गुणाच्या लाख 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 दिलेले आहे. आणि या ठिकाणी या बुद्ध विहारामध्ये कामेकर कांबळेंचा जन्मदिवस कामाला गती येण्यासाठी
पंचायत समितीकडे कोमलताई गायकवाड ह्या उपस्थित आहेत. प्रिंट मीडिया मध्ये काम करणारे पत्रकार त्याच्यामध्ये मी आदरणीय जन्मदिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. आणि या वाढदिवसाला सर्वांनी शांततेत सहकार्य करा. 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी माझे मार्गदर्शक आणि सर्व ग्रामस्थांनी आज माझ्या वाढदिवसाचा औचित्य साधून जो मला इथे मान सन्मान दिला प्रथमतः आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे प्रतापसिंहनगरचं आणि माझं ऋणबंध आणि ऋण संबंध आहे. सगळ्यात जास्त जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये प्रतापसिंह ग्रामस्थांनी मला 1200 मताचा उच्चांक नागपूरला बोलतो. याच्या मागेही कुणाला पडणार नव्हतं आणि याच्या पुढेही कुणाला पडणार नाही. एवढं उच्चांक मला प्रतापसिंहनगरवासियांनी दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जर तुम्ही घेतलं तर तुम्ही कुरकुरल्याशिवाय राहणार नाही. हेच आपण करून येणाऱ्या काळात तुम्ही ज्या समस्या असतील तुमच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जुनं प्रतापसिंहनगर म्हणजे आपले एक औषधनगर होतं. औषधनगर या नावाने आपण परिचित होतो. सर्व आपण बाहेरून आलेली लोक कामाधंद्यासाठी व्यस्त झालो. पण आज आपली मुले MPSCच्या माध्यमातून सगळे क्लास 2 मध्ये भरती झालेले आहेत. कोण PSI झालेला आहे, कोण मसूर खात्यात चांगल्या पदावर झालेला आहे, कोण तलाठी झालेला आहे, कोण ग्रामसाहेब झालेला आहे. येणाऱ्या काळात अशी त्यांची उत्तरोत्तर प्रगती होऊ. त्यांना जे काही सहकार्य लागेल मी येणाऱ्या काळात माझे मार्गदर्शक गायकवाड असतील, त्यानंतर ते जे मार्गदर्शक जे असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही करू. आता लोकशाही अण्णाभाऊसाठी समाज मंदिराचे 15 लाख रुपये आपण घेऊन त्याचं भूमिपूजन केले. येणाऱ्या 3 महिन्यातच आपण ते पूर्ण काम पूर्णत्वास नेत आहे. काही समाजकंटकांनी तिथे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्याचा काळ करता होता. पण ग्रामीण रुग्णालयाची गरज नाही, कारण आपल्या शेजारी भव्य मेडिकल कॉलेज झालेले आहे. त्याचप्रमाणे प्रतापसिंहनगरला आपण प्रत्येक महिन्यात एक आरोग्य कॅम्प राबवणार आहे. सर्वदान निदान ठेवते आणि आभाकारच्या माध्यमातून प्रत्येकाला 5 लाख रुपयाचा मोफत विमा आपण देणार आहे. येणाऱ्या काळात ज्यांचा 12 अंकी नंबर नसेल त्यांचा 12 अंकी नंबर काढून ज्या काही सुविधा असतील लवकरच कोमलताईंचा माझा जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन आम्ही भव्य घेणार आहे. तुमच्या सर्व समस्या तिथे तुम्ही मांडत राहा. येणाऱ्या काळात तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी राहा. त्याप्रमाणे ज्यांची घरकुलं मंजूर नसतील, ज्यांची बांधकाम नियमित नसतील, जे सर्वे नंबर 70 मध्ये राहतात त्या सर्व 70 मधील सर्व नंबरची अनियमित बांधकामे आपण नियमित करून त्यांना सुद्धा सातबारा उतारा देण्याचे मी या ठिकाणी आश्वासन देतो. येणाऱ्या काळात जे माझ्यासोबत राहतील, आज या ठिकाणी मला एक कमी जाणवती तात्या जर असते तर मला अजून माझा पूर्ण आला असता. तात्यांना मी या ठिकाणी आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील तात्या एक दलित पॅक्टर होते आणि त्यांनी नेहमी समाजासाठी आपले जे जीवन असलेले त्यांनी व्यतीत केलेलं आहे.
सर्वांना त्याच्यापर्यंत आलेला आहे. वाघमारे परिवार असेल, ओवाळ परिवार असेल, गोदावरी परिवार असतील, त्यानंतर गायकवाड असतील, जाधव असतील, हे सगळे ओवाळ असतील, हे सर्व आपल्या आपुलकीने येथे प्रकटण्यात राहिले. येणाऱ्या काळात जाती जातीमध्ये दोष पसरवणे आणि भांडण लावण्याचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे. तर कुठल्याही कसल्याही प्रकारची कोणी आपल्या आपल्या जातीमध्ये भांडण करता सर्वांनी एकोपाने राहावे. जसं तुमचं पहिल्यापासून एकोपा आहे, गुरुबा आहे, तो सगळा गावा टिकावा, एकोपा टिकावा आणि मार्गदर्शन तुम्हाला तिथून पुढच्या काळात सर्व प्रकारचे करण्यात येईल. मुलांना शिक्षणासाठी सर्व प्रकारची मदत करण्यात येईल. त्याप्रमाणे आपण नवोदयच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाला आपण सायकल पण देणार आहे. आणि जे काय शैक्षणिक अडचणी असतील, समजा कॉलेजचं ऍडमिशन असेल, कोणाचं शिक्षणाचे ऍडमिशन असतील, सर्वांनी मला जरी संपर्क नाही झाला तर पिंटूदादा असतील, भैया वाघमारे असतील, तिथले रामानंद पेशवर असतील, तिथले जे युवक असतील त्यांना जरी तुम्ही सांगितलं तरी आपण त्या सर्व सोडवण्याच्या समस्या आपण प्रयत्न करू. येणाऱ्या काळात तुम्ही असेच मला भरभरून येत द्या. भविष्यात येणारी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात कशी राहील आणि त्यासाठी सगळे एकसंघ कसे राहू यासाठी तुम्ही मला पाठबळ देत राहा. आणि मेडिकल कॉलेजमध्ये 50% भरती आपल्या प्रतापसिंहनगरमध्ये करण्याची या ठिकाणी मी अभिवाचन देतो. त्यासाठी वेळ पडली तर संघर्ष करण्याची सुद्धा तयारी आम्ही ठेवलेली आहे. तुम्ही मध्यवर्तीच्या काळात बघितलं की प्रतापसिंहनगरच्या हद्दीत मेडिकल कॉलेज असून आपला एकही मनुष्य तिथे चांगल्या पदावर कामाला नाहीये. तर आपल्या इथल्या जे आपले लोकनेते होते त्यांचं दुर्भाग्य आहे की त्यांनी कधी प्रयत्नशील राहिले नाही की आपले 4 लोक तिथे कामाला लागावे. येणाऱ्या काळात आम्ही जे मेडिकल कॉलेज अधिष्ठाती आहेत त्यांचे समवेत बैठक करून त्यांनी आम्हाला अभिवाचन दिलेले आहे की प्रतापसिंहनगर असेल शेजारच्या बहुतांशी परिसरातील मुले आम्ही येथे सामावून घेणार आहे. 50% भूमिपुत्रांना संधी या ठिकाणी मिळाली पाहिजे. या ठिकाणी मी अभिवादन देतो. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब असतील, आमदार शशिकांत शिंदे साहेब असतील, मुकुंद पाटील साहेब यांच्या पाठबळावर मी निवडणूक जिंकलो होतो. येणाऱ्या काळात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी तिथून पुढच्या काळात माझी वाटचाल आहे एवढं करून सांगतो. जे भीम जय भोसले. वाढदिवस मोठ्या उत्साहात आपण इथं केलेला आहे. तरी दादांच्या माध्यमातून जेवढं शक्य होईल तेवढं आपण काम करणारच आहे. आणि दादासारखा आपण खमक्या माणूस जिल्हा परिषदेला निवडून दिलेला असून कुठलीही अडचण कुठल्याही महिलेला असो, नागरिकाला असो, पुरुषांना असो या नगरातील येणार नाही एवढी मी खात्री देतो. कामेश दादा आणि कोमलच्या नेतृत्वाखाली असंच आपण काम करत राहू हीच दादांना शुभेच्छा.